अय मित्रांनो, हा कसं या बघितलंय का? रात्रीच्या किती वाजल्यात दाखव तिकडं. गड्या दाखव पुष्या. दाखवला इकडे येऊ दे. चल इकडे बघा, इकडे बायको काय करते. ऑर्डरी चालू, ऑर्डरी असं रात्रंदिवस कष्ट लागतं मित्रांनो. बघितलं, येऊ दे इकडे. इकडे जरा आपल्या युट्यूब फॅमिलीशी मला बोलू दे थोडं. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आता मी डिजिटल बोर्ड छापून आणलेले हे तुम्हाला मला दाखवायचे. रात्री दाखवले पण आता बनवून घेतलेत. राहिले की आज वेळच भेटला नाही आपल्याला की रस्त्याला लावायला. बऱ्याच पब्लिकचा, आपल्या कस्टमरचा, आपल्या बहिणींचा एवढा प्रॉब्लेम होतो की घर सापडत नाही. ॲड्रेस सांगण्यातच प्रियंकाचा निमा वेळ जातो. इकडनं कस्टमर तिकडनं. तरी पहिले बोर्ड दाखवून घेतो, बाकीच्या गोष्टी नंतर बोलतो तुम्हाला. आपण बोर्ड कसे छापलं दाखवत हे तर उभा राहतो. हे बघा, हे आपला बोर्ड आहे. हे बघू शकता तुम्ही. आता हे बोर्ड तुम्ही म्हणता कसं आहे सोमादादा, हे बघा इथं हे केस गळतीवरती रामबाई उपाय कसं बोर्ड आणि पूर्ण लोखंडी आहे. आता काय करायचंय, पूर्ण आपल्या ऍड्रेस सांगतो तुम्हाला. बारामती मध्ये MIDC मध्ये आल्यानंतर पेन्सिल चौक सिटीन चौकात डायरेक्ट सूर्यनगरी मध्ये यायचं. लेन नंबर 4 धरायचा. जोपर्यंत हे रस्त्याला बोर्ड दिसत नाही तोपर्यंत वळायचं नाही. तो असं आपल्या डाव्या हाताला हा बोर्ड. बोर्डापासून इथं बांध दाखवलाय तुम्हाला इकडनं की इकडे वळा. इकडे वळायचं. तिथं वळलं की तिथं असं दुसरा हा बोर्ड मित्रांनो. ते खालचा बोर्ड दाखव, ते पण दाखवतो. आणि प्लस आता तुम्ही माझा मित्रांनो कोण म्हणेन तिथं जाता तिथं जा. आमचा कॅमेरामॅन नवीन आहे मित्रांनो, नवीन मुलगी, तर त्यामुळं तिला सांगायला लागतं. आता तुम्ही म्हणता आम्ही जर इकडनं आलो डाव्या हाताला आणि आम्ही उजव्या हाताने आलो तर अहो तुमची पण सोय केली सोमा दादा कशाला आहे बघू शकताय. इकडनं पण तेच पोस्टर आहे, फक्त बाण आहे इकडे आणि मगाचा इकडे. मग ह्या दोन गोष्टी कसा वाटला बोर्ड बघितलं का? तर असा पूर्ण बोर्ड आपण तुम्हाला सांगतो. सोनाताईंचा असा फोटो, तेलाच्या बाटल्या वगैरे याची माहिती, तिथं खाली ऍड्रेस दिलेला इकडे जवळ. चल काय एवढ्या लांब झाल्यावर कसं व्हायचं तुझं घर. इकडे बघा जयश्री कॉम्प्लेक्स. आता ते बरेच जण म्हणतात ती बिल्डिंगला नाव नाही, पण आता आपल्या बिल्डिंग पाशी बोर्ड एक असणार आहे जो की हाच दुसरा वेगळा पण छोटा असेल. आणि इथं सूर्यनगरी बारामती रेल स्टार प्रियंका सोमनाथ वाघमारे आणि 2 नंबर दिलेले. ह्यावरती तुम्ही कॉल करू शकता. हे नाही लागला तरी 8855834005 हा पण नंबर आहे आपला. तो अजून एका मुलीने दिलेला आहे बिझनेस साठी एक मोबाईल दिलेला आहे. तर असा तुम्हाला सांगतो बोर्ड केलेला. तर ही खाली बघू शकता. हे असे हे आपल्याला उद्याच्या जवळ 1.5 फूट आतमध्ये हे करायचं. आज काय आपल्याला वेळ भेटला नाही म्हणून आपण काही बोर्ड लावलेला नाही. तर ही बोर्ड झाला आपला 2 नंबरचा बोर्ड दाखवतो तुम्हाला. आता कस्टमर बोर्ड आणि आलं तर तिथून पुढं हा आहे आपला दुसरा बोर्ड. हे बघू शकता. हे दाखवलंय आपल्या घरापाशी बोर्ड घेतलेला आहे. हे सोनाताईंचा फोटो वगैरे इकडं केस गळतीवरती आणि बांध दाखवले इकडं म्हणजे दारात आपल्या जावा. डायरेक्ट लेन नंबर 4 निसरला बोर्डा पैसे या खालच्या रस्त्यावरून डायरेक्ट ह्या बोर्डाने डायरेक्ट घरात. आता ही प्रियंकाचा ताप वाचलाय आणि तुमच्या सुद्धा कस्टमरच्या माझ्या तुम्हाला सांगतो जे त्रास होत होता ऍड्रेस हुडकायण्यासाठी. काय इकडे पुढे यायचं. बरेच कस्टमर म्हणले सोमा दादा आम्ही तर इथं दारात. हे काय झालं तुम्हाला सांगतो गमत. एक कस्टमर 4 व्हीलर घेऊन आलं. ते काय हेच 4 व्हीलर बाहेर उभा राहून फोन लावतंय. मी काय म्हणलं त्यांना, एक काम करा तुम्ही सरळ उपाय पेट्रोल पंप पैसे बघा ह्या ग्राउंडवर गाडी वळवाय आलं. ह्या ग्राउंडवर माझ्या घराच्या पुढं हिथनं गाडी वळवून असं गेलो तिकडनं फिरून इकडं आलं आणि हिथनं मधनं चलत आलं. म्हणलं हिथं म्हणलं आता का ते वन दिसतोय गाडीचा. मीच वळवली होती गाडी. काय राव शेट म्हणलं मी तिथे होतो रस्त्यावर गाडी वळवायला जागा नव्हती म्हणून तुमच्या ग्राउंडवर आलं. आणि तुम्हाला माहितीये मी एका ताईला मोबाईलवरती ऍड्रेस सांगत होते. ते दादा इथंच बोलत होते रस्त्याला. मी त्यांच्या पुढे तर ते मी घरात आल्यानंतर म्हणतात ते तुम्ही का तेल कुठं भेटतं. मला काय माहिती ते कशाला राहिलं. आणि तुम्हाला सांगतो प्रियंका फुल कॉल अटॅच करते. आम्ही पांडून मी म्हणलं होतं अजून चॅटिंग चिडवत होतो की बाबा हिच्या हातात बिझनेस द्यावा, पूजेच्या हातात मेडिकल द्यावं, इंग्रजीत बोलाय, प्रियंकाच्या हातात गल्ला द्यावा, नाही तर माणसा नाही ठेवावं. आणि अक्षरशः ह्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलंय. दोघींना बिझनेस मध्ये उतरवलंय. पांडूच्या घरी पण भरपूर मटेरियल दिलेलं आहे, तिकडे पण जोरदार चालू. हिला पण
आम्ही रात्रीचं झोपतो 1-1, 2-2 वाजता. घड्याळ दाखव ग, जा पुढं. मी परवाचा व्हिडिओ अजून नाही टाकला चॅनलला, पब्लिक पण केला नाही. आज 3रा दिवस आहे मी रात्री व्हिडिओ बनवलेला, अजून पब्लिक प्रियंकाला तुम्हाला सांगतो आता हे मजा सांगतो तुम्हाला काय. आता ही आहे खुर्ची, ही खुर्ची दाखव. आता ही खुर्ची काय आहे, आम्हाला तुम्ही माझा खुर्ची का आणली हे सांगतो तुम्हाला. आपल्या घरी बारामतीमध्ये मोठे राजकारणातले लोक असतात, प्रोफेशनल असतात, मेडिकल कॉलेजचे असतात, पोलीस स्टेशनचे असतात, भरपूर स्टाफ येतो आपल्या घरी. प्रोफेशनल थोडंफार वाटलं ना माणसाला बरं वाटतं. लाईटी वगैरे, स्वच्छता, ही ती, देव आरती, बसायला त्यांना सोफा वगैरे ह्या गोष्टी समजा दिल्या. आणि आम्ही दिवसभर बसून बसून आमची कंबर दुखते दोघांची, उठल्यापासून रातची एक, म्हणून ही खुर्ची घेतली. आता या खुर्चीची गंमत सांगतो. आता या खुर्ची बघा बायकोशी एवढीशीच आहे, आणि हिला बस म्हणलं का आपला सोपा धरते तर कोणी ही एवढा कोपरा धरते, अशी लेत बसते बघा अशी. ही खुर्ची आखी माग, हिला 4 वेळा म्हणून जाय बाया म्हणली ही कशाला आणली असलं जाळण म्हणले. माझं मी बसती म्हणली सोफ्यावर. मग एवढीशी जागा आठवते, एवढी मोठी माग ठेवून एकदा पोरीन बसली, दुर्गा आली मागणं रपतच झाला म्हणली, तो जातं म्हणली. एक तर माझ्या डोक्याला तापण. आणि हिंदीतनं तर बया बोलायला लागले एकदा कस्टमर, बया म्हणली हिने तर डोकंच खाल्लंय. 4 वेळाच मला हिंदीतनं बोलते, काय कोण खाल्ल्या कान पिल्ल्या कान, कोण कुंभोन मला काय. हिंदी समजते, बोला येते, पण लय अवघड बोलता येते. ती माझ्याकडे मोबाईल इतक्या म्हणजे बघा दिवसात बरं बोलायचं म्हणलं पटकन शब्द फुटत नाही, आता समजते बोलायला पण या येतं. बाईने माझं लय डोकं खाल्लं लय हिंदीत डोकं बोलते. खाल्लं, डोक्याच्या बाहेर गेले ते पाठवायला. लय त्रास. मग त्या बाईला मी हिंदीत बोललो तेव्हा समज तिला हिज कळा नाही, तिला तिला हिज म्हणते कळा. मला उठल्या पेमेंट कान, करा आधी. हा, ते म्हणते मी तुला पाठवल्या नंतर, कॅन, ते म्हणते मी बोजा घरी कॅन. आल्यानंतर पेमेंट करते. मी तिला म्हणते नाही ऑनलाईन आहे, हिंदीत ना बोलत होते, पण नाही ना कळते, बस म्हणलं तसं. आता तिला काय म्हणलं, चिडचिडपणा करून जमत नाही, आपला बिझनेस आहे. बाजारात शिरलं की गर्दी म्हणून, धक्का लागला म्हणून रडायचं अर्धा नाही. तास शेवटी तेच तो गोष्ट बाजार आहे. सांगते मी तिला, तरी ती सहन डोक्यात करण्याची डोकं खाते. क्षमता ताकद पाहिजे. कारण की शेवटी तुम्हाला सांगतो हा बिझनेस आहे. सर्वच कस्टमर गोड बोलत नसते, कोण एखादा वाकडं नाही, तिकडं, कोण नाही वाईट बोलत, समद्यांचे सगळे चांगले बोलतात. समद्यांचे विचार समजून. सारखे नसतात. सर्वच लोक आपल्या विचाराप्रमाणे चालणारे नसतात. आपण राजा नाही, त्यांच्या विचाराने आपण चाललं पाहिजे तर बिझनेस आहे मित्रांनो. समजा ताई माई अक्का म्हणून आज येईल उद्या येईल, आणि दिलगिरी व्यक्त करतो. पहिली गोष्ट घे, पुण्याचं सांगा पार्सल ना. हा. पार्सल सर्व आपण पाठवलंय, ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केले, रातून दिवस लिहून आपण समजे पार्सल पाठवलं. झालाय काय विषय माहिती आहे, कुरिअरवाली आज मला म्हणले की पोस्टला गेल्या, आणि पोस्टमॅन म्हणले की काही जण पार्सल पुण्यात पोहोचले, तुमच्या गावाने पोहोचले, सोलापूर, कोल्हापूर, हरियाणा, इकडं तिकडं समदेकडे पोहोचल्या, बीड फेड, लातूर, सांगली, फिंगली. विषय झालाय का, तुम्ही कॉल रिसिव्ह करा ना, नवीन नंबर आहे, किंवा तिथून तुम्हाला सांगतो पोस्टमॅन घरपोच करतो, आणि कुरिअरला ऑफिसला जाऊन आणायला लागतंय. तेवढ्यामुळे थांबले. आजचे पार्सल तुम्हाला जेवढे कसं असतं, आम्ही ठिकाभर भरतो, नेऊन देतो. तिथं गेल्यानंतर ते काय करतात, पोस्टाचे जेवढे जातात तेवढे साईडला काढतात, कुरिअरचे काढतात, असं छाटणी होत असते. नंतर आम्हाला त्याचे फोटो येत असतात, नंतर आम्ही तुम्हाला टाकत असतो. ह्याला प्रोसेस असते, वेळ लागत असतो. एखादं जर पार्सल हुकलं तरी तोटा सहन करण्याची ताकद माहीत आहे, पण कशाला मला तोटा सहन करायला होता. तुम्ही थोडासा दम काढा. सर्वांचे पार्सल पोचले जाते, नाही पोचले तर ह्या सोमा दादाची तुम्हाला गॅरंटी. आपला 4 वर्ष झालं मसाला बिझनेस आहे, बरोबर मसाले दिलेत आपण, रिटर्न पेमेंट दिले, कधी कोणाची गद्दारी नाही. बिझनेस म्हणजे बिझनेस, रिटर्न तुमचं पेमेंट देईल, डबल पाठवून टिबल पाठवून, म्हणून लोड घ्यायचा मी आहे तोपर्यंत. काय केस गळायला लागले नाही काय, असं मजाला येते अशी सरप्राईज देते. हा, मला काय माहिती गाणी सरप्राईज चालू इकडे तुलाच एक किस्सा सांगतो नाही, आता तुम्हाला. काय झालंय, काय माझं झालं नाही? त्याच्यामध्ये घ्या, पण काय झालं विषय सर्व रात्रीचं याच्यामध्ये 2:30 वाजता उठली, 4-5 कॉन्टॅक्ट याच्यामध्ये आहेत, म्हणून भीती वाटते काय जायचं जात नाही. 2:30 वाजता उठली आणि रुसून बसली कोपऱ्यात. मला काही तुम्हाला सांगतो अशी जागा, मी बेलो मारण्याचं म्हणली मीच आहे. अगं म्हणलं काय झालं ग प्रियंका, काही उठली. रातच लाईट लावली बसली. मी म्हणलं काय झालं सांग. काहीच बोला नाही, काय होय नाही, काय नाही. अगं सांग, लाईट लावली, पाणी पाजलं, होय ग काय झालं. हिकल्या घरात आणलं, कोण काय म्हणलं का, कामाचा कटाळा आलाय का, काय नक्की काय झालंय का, एका पोरगी अजून हे करायला ठेवू का म्हणलं, दुनियाला ठेवली, सांगा नाही. आणि रडत म्हणलं बघ बा. आणि शेवटी 4 वाजले ह्या विनवणीमध्ये.
पाठ तिने मला सांगितलं म्हणले मला गव्हाचं पोतं उचलायचंय. आता गव्हाचं पोतं कशाला उचलते म्हणले. काय झालं आज म्हणलं गव्हाचं पोतं उचलायचं होतं तर का आता म्हणलं कुठनं आणू गव्हाचं पोतं पण घरात नाही. सिलेंडर उचल नाही म्हणले गव्हाचं पोतं उचलायचंय. ही म्हणलं कसलं ढावळ म्हणलं काय कसलं म्हणायचं काय तुझं म्हणायचं. मग मी दुकानदाराला कॉल केला ते घाबरला. दुकानदार उधारी येते तिथं ते म्हणलं सोमबाबा बोला की म्हणलं काय उधारी अजून आता ते तुम्ही पेड केली अजून महिना भरायचा तवर कॉल. अहो म्हणलं शेठ म्हणलं गव्हाचं पोतं पाहत होतं काय म्हणलं हाय गोण्या बाहेर दुकानाच्या बाहेर टाकल्या 2-4 घेऊन जा. हे म्हणली मोठ्याने म्हणलं काय मोकळे नाही भरलेली पण मग म्हणलं असा उलट्या म्हणजे उजव्या डोळ्यावर तुला सपका देणं म्हणलं जो बरं म्हणलं तर ही काय ऐकायचं आहे. ही म्हणली गुणीच उचलायची मला. शेवटी सिलेंडर सोडवला म्हणजे आणला हिने थोडा उचलला तवा झोपली 9ला उठली. बरं असू दे मित्रांचा चेष्टा मस्ती चलत असते पण हिला गव्हाचं पोतं उचलायचं होतं असं हिचं म्हणणं होतं. इकडे बघा आता रातभर ऑर्डर येतात चालूच आहे आमचं लिखाण. ओम इकडं झोपलाय. पोरांचं सुद्धा हाल व्हायला लागलं तुम्हाला सांगतो. बघा लेकरं इकडं झोपल्यात बघितल्या. तिकडं राधू झोपली. इकडं माझा डुग्या माझा झोपला बघितलं असे झोपलेत निवांत. तर ज्यांनाही कोणाला ऑर्डर करायची असेल हो का इकडं आपला माल कमी पडून देत नाही. ही माल आहे समजा भरलेला माल आहे. इकडं रात्रीच तुम्ही बघितलं होतं रीलमध्ये इंस्टाग्राम सोमनाथ वाघमारे 93ला बघा जाऊन ही फुल भरलं होतं फुल. बघा काय राहिले 200 बाटल्या लावलेल्या काय राहिल्यात 20 बाटल्या राहिल्या. ही बघा वरती ही असं तुम्हाला सांग फुल भरल्या. आता उद्या ही माल खोलायचा परवा दुसरा मागवायचा. पण चला दिलेल्या स्क्रीनवरती कॉल करा.